भावानं आता आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो. कुठं आलो आपण? मला सलाईन लावलं हॉस्पिटल. नाही, आमच्या डुडू आमचा आजार आहे. आणि बघा डुडू आमचा एक आजार आहे, त्याच्या हातात सलाईन लावलेले आहे. आता कितवा दिवस आहे? आज 5वा दिवस आहे. त्याचे डोस वगैरे आहेत. हे आजारपणावरनं एक समजतंय की कधी कोणाच्या घरात लहान बाळांना आजार पण नाही यायला पाहिजे. पूर्ण फॅमिली डिस्टर्ब होऊन जाते. काळजी घ्या. लहान बाळांची काळजी घ्या, त्यांना व्यवस्थित गरम पाणी, आता पावसाळ्यात तर त्यांची व्यवस्थित काळजी घ्या. आमचा डुडू पण आता व्यवस्थित झालाय बघा, आहे का? हे आमची डुडूची आजी आहे, ही त्याची मम्मी आहे. मम्मीला अटॅक लागला का? कुठल्या? डोळे पांढरे दिसायला लागले. ते असं बघायला डोळे पांढरच खातो. भावानी हॉस्पिटलमध्ये थांबून सुद्धा आम्ही एवढा हसी मजाक करतो. माणसं इकडे सगळी बोलायला लागली. तिच्यात सगळी माणसं बोलायला पैशाला मोबाईल मध्ये पण घालायला. किस लाइन में आ गए आप? खरं जेवणात जर पण कोणाला नको. आम्हाला फर्स्ट फ्लॉर आहे हॉस्पिटलमध्ये बघा, हे आमचं सेटअप आहे. हे सलाईन असते, मोबाईल काढून इकडे ठेवायचं असं. यांचं काय चाललंय बघा. मोबाईल पडेल. आणि हे आमच्या नर्स स्वातीला कशाने मॅडम? हे नर्स आहेत. नर्स स्वाती आता डुडूची कंडिशन कशी आहे मॅडम? डुडूची कंडिशन कशी आहे? बिमार नाहीये वो, मराठीमध्ये सांगायचं? आजारी नाहीये, खूप चांगले. इकडे तर चांगला आहे तो. आणि हा डॉक्टर आहे बघा. स्वातीला आता इंजेक्शन देतोय. अहो बस शेवटचं आहे. अहो इंजेक्शन देतो अहो चुकला नाही आहे समजत. आणि हा हॉस्पिटलचा एरिया आहे. आणि इथं आमची खाट आहे आणि आमची मम्मी इथे बघा. आणि आमचा डुडू पेशंट बघा. डुडू हाय करा, हाय करा, हाय. हा हॉस्पिटलचा एरिया आहे पूर्ण. काय मग हा आता माझी बघ म्हणजे मला हीच म्हणायला लागल. असलं सांग माझ्यात शिर्डी वाणी माझ्याकडे ये एक रात्री माझ्याकडे झाला. ये वाडीला आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया. भेटूया नवीन उद्याच्या ब्लॉग.